सर्वांना नमस्कार. सर्वांचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी मंजुषा हार्दिक स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत मासिक पाळी दरम्यान स्त्रियांच्या पोटात कशामुळे दुखतं, हे दुखणं सामान्य आहे का, याची कारणं काय असतात आणि याच्यावर उपाय काय करायचा. अशा प्रकारे या संबंधीची विस्तृत चर्चा आजच्या व्हिडिओमध्ये होणार आहे. व्हिडिओ माहितीपूर्ण होणार आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा. तर आता पहिल्यांदा आपण पाहूयात की मासिक पाळी येते त्यावेळी पोटात दुखतं ते म्हणजे नक्की काय असतं. ज्यावेळी मासिक पाळी येते त्यावेळी गर्भाशयाच्या आत तयार होणारं जे आवरण असतं ते रक्तासोबत शरीराच्या बाहेर पडत असतं आणि यालाच पाळी येणं असं म्हणतात. गर्भाशयाच्या आतलं आवरण बाहेर पडणं म्हणजे पाळी येणं असं म्हटलं जातं. हे आवरण कशासाठी तयार होत असतं, तर हे आवरण प्रेग्नन्सी राहण्यासाठी, मूल तयार होण्यासाठी हे आवरण तयार होत असतं. परंतु ज्यावेळी प्रेग्नन्सी राहत नाही, प्रेग्नन्सी राहण्याचे काही चान्सेस नसतात, त्यावेळी ते आवरण आपल्या शरीराच्या बाहेर टाकणं आवश्यक असतं आणि ते आवरण बाहेर टाकण्यासाठी आपल्याला पाळी येत असते. पाळी येण्याच्या दरम्यान पोटात दुखण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे हे आवरण शरीराबाहेर टाकण्यासाठी आपला गर्भाशय आकुंचन आणि प्रसरण पावत असतो. आकुंचन आणि प्रसरणामुळे आपल्याला पोटात ओढल्यासारख्या वेदना होतात. आता प्रोस्टाग्लॅन्डिन नावाचं एक महत्त्वाचं केमिकल, एक महत्त्वाचं हार्मोन मासिक पाळीमध्ये महत्त्वाचा रोल प्ले करत असतं आणि ज्यावेळी तुमच्या शरीरामध्ये प्रोस्टाग्लॅन्डिन नावाच्या हार्मोनचं प्रमाण अधिक असेल त्यावेळी तुम्हाला पाळीच्या वेळी अधिक वेदना होण्याची शक्यता असते. मासिक पाळी दरम्यान जे आकुंचन प्रसरण होतात गर्भाशयाचे, त्यावेळेचं जे दुखणं असतं ते सहन करण्यासारखं दुखणं असतं. त्यात फार काही घाबरण्यासारखं नसतं. परंतु काही स्त्रियांना, काही मुलींना मासिक पाळी दरम्यान अगदी असह्य वेदना होतात. त्यामागची कारणं काय असू शकतात हे आपण पाहूयात. पहिलं म्हणजे एंडोमेट्रोसिस. एंडोमेट्रोसिस म्हणजे काय, तर गर्भाशयाच्या आतमध्ये जे आवरण तयार व्हायला पाहिजे ते गर्भाशयाच्या बाहेर तयार होत असतं आणि हे आवरण बाहेर तयार झाल्यामुळे प्रचंड अशा वेदना आणि रक्तस्राव होत असतो. त्यामुळे अशा केसेसमध्ये तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेणं हे आवश्यक आहे. डॉक्टर त्याच्यावर उपाय सुचवू शकतात. सोनोग्राफी करून याचं निदान करता येतं. यानंतरचं दुसरं कारण म्हणजे जर तुमच्या गर्भाशयामध्ये काही गाठी असतील, रक्ताच्या, पाण्याच्या गाठी, ज्यांना फायब्रॉइड्स असं म्हटलं जातं, तर या फायब्रॉइड्समुळे देखील पोटात अधिक दुखतं. मासिक पाळीच्या वेळी पोटात दुखण्याचं ते देखील महत्त्वाचं कारण असतं. फायब्रॉइड्समुळे रक्तस्राव देखील प्रमाणापेक्षा अधिक होतो, जो की आपल्या शरीरासाठी धोकादायक आहे. मासिक पाळीच्या वेळी अधिक वेदना होण्याचं तिसरं कारण म्हणजे ॲडिनोमायसिटिस. ॲडिनोमायसिटिस म्हणजे काय, तर ते गर्भाशयातील आतलं जे आवरण असतं ते आत तयार होण्याऐवजी गर्भाशयाच्या स्नायूंमध्ये तयार होत असतं आणि गर्भाशयाच्या स्नायूंमध्ये हे आवरण तयार झाल्यामुळे वेदना अधिक होत असतात. हे कारण असू शकतं. किंवा पेल्विक इन्फेक्शन हे देखील कारण असू शकतं. तुमच्या पेल्विक एरियामध्ये काही इन्फेक्शन असू शकतं. त्या इन्फेक्शनमुळे देखील तुम्हाला वेदना होऊ शकतात. आता तुम्ही डॉक्टरांना कधी भेटायचं, की जर तुम्हाला सामान्य वेदना होत असतील तर डॉक्टरांना भेटण्याची आवश्यकता नाही. सामान्यपणे मासिक पाळी दरम्यान महिलांच्या, मुलींच्या पोटात दुखतं, परंतु या वेदना ज्यावेळी असह्य होतात, ज्यावेळी तुमच्या दैनंदिन कामावर म्हणजे तुमच्या शाळा, कॉलेज, ऑफिस याच्यामध्ये तुम्ही जाऊ शकत नाही, तुमचं दैनंदिन कामकाज करू शकत नाही, त्यावेळी मात्र डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. कारण इतकं दुखणं इतकं अधिक पोटात दुखणं हे अजिबात नॉर्मल नाही आहे. कधी कधी जर तुम्हाला मासिक पाळी दरम्यान ताप, थंडी यासारखी लक्षणं वाटत असतील, कधी चक्कर येणं, बेशुद्ध पडणं असे जर काही त्रास होत असतील तर तुम्ही डॉक्टरांना भेटणं हे नक्की आवश्यक आहे. पाळी जर अनियमित येत असेल, पाळी वेळेवर येत नसेल, पाळीमध्ये अधिक रक्तस्राव होत असेल तरी देखील डॉक्टरांना भेटणं हे अतिशय आवश्यक आहे. त्यावर डॉक्टर तुम्हाला वैद्यकीय सल्ला देऊ शकतात. आता पोटात दुखत असल्यावर त्यावर तात्पुरते उपाय काय करायचे हे आपण पाहूया. पहिलं म्हणजे तुम्ही गरम पाण्याची पिशवी पोटावर ठेवू शकता. गरम पाण्याची पिशवी पोटावर ठेवल्यामुळे त्या स्नायूंना
गर्भाशयातल्या स्नायूंना रिलॅक्स होण्यासाठी मदत मिळत असते. ते स्नायू प्रसरण पावत असतात, रक्तपुरवठा व्यवस्थित होत असतो आणि त्यामुळे गरम पाण्याची पिशवी ज्यावेळी तुम्ही पोटाच्या खालच्या भागावर धरता त्यावेळी तुमच्या वेदना कमी होतात. त्यानंतर दुसरा उपाय म्हणजे तुम्ही पेन किलर्स घेऊ शकता. जर तुम्हाला पोट दुखणं सहन होत नसेल तर तुम्ही पेन किलर घेऊ शकता, परंतु पेन किलर ह्या देखील डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्या. अधिक प्रमाणात पेन किलर घेणं हे देखील आपल्या आरोग्यासाठी चांगलं नाही आहे. या दरम्यान तुम्ही पाणी भरपूर पिणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. हायड्रेटेड राहणं भरपूर महत्त्वाचं आहे, कारण आपल्या शरीरातून रक्त बाहेर पडत असतं, त्यासोबत पाणी देखील भरपूर बाहेर पडत असतं आणि त्यामुळे तुम्ही सतत पाणी पिणं, हायड्रेटेड राहणं हे देखील महत्त्वाचं आहे. यामुळे देखील तुम्हाला यामध्ये मदत मिळू शकते. तुमच्या पोटात दुखणं कमी होऊ शकतं. नंतर या काळामध्ये तुम्ही पौष्टिक संतुलित आहार घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. या दरम्यान तुम्ही बीट, डाळिंब यासारखं अन्न घेणं महत्त्वाचं आहे, ज्यामुळे तुमच्या जो ब्लड लॉस झालेला आहे, जे रक्त शरीराबाहेर जाते, त्यामुळे झालेलं नुकसान भरून काढण्यात मदत होते. संतुलित आणि पौष्टिक आहार घेतल्याने तुमचं शरीर ताजंतवानं राहतं, मन फ्रेश राहतं. त्यामुळे प्रथिनयुक्त असा संतुलित आहार या दरम्यान घ्यायचा आहे. फास्ट फूड, कोल्ड्रिंक्स, गोड पदार्थ, मैदायुक्त पदार्थ हे सहसा टाळायचे. त्यासोबतच कॅफेनमुळे देखील काही वेळा पोटात दुखण्याचा त्रास होतो, त्यामुळे चहा, कॉफी यासारखी पेय देखील कमी प्रमाणात घ्यायची आहेत. अशा प्रकारे मासिक पाळीदरम्यान तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घेतली तर तुम्हाला या वेदनेपासून नक्की मुक्तता मिळेल. परंतु जर तुम्हाला सहन न होण्यासारखा अति त्रास होत असेल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेणं, गायनेकॉलॉजिस्टकडे जाणं हे अगदी मस्ट आहे, एवढं सांगेल. असेच आरोग्यविषयक व्हिडिओज मी माझ्या चॅनलवर नेहमी घेऊन येत असते. असेच आरोग्यविषयक माहिती देणारे व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.